सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजेच अग्निपंख स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज घेऊन आलेलो आहे एक नवीन टॉपिक जो आहे सरासरी मध्यमान, त्यालाच आपण ॲव्हरेज असं म्हणतो. त्याच्यावर आधारित काही क्वेश्चन्स आणि प्रश्न घेऊन आलेलो आहोत. कशा पद्धतीने सोडवायचे, कशा पद्धतीने नाही, याविषयी चर्चा आणि विश्लेषण देखील आपण थोडक्यात करणार आहोत. या विश्लेषणामध्ये आपल्याला माहिती मिळणार आहे सरासरीबद्दल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सरासरीचा पहिला क्वेश्चन घेऊन आलेलो आहोत, जो की रेल्वे ग्रुप डी, पोलीस भरती, नवोदय, स्कॉलरशिप, MTSC, NTSC, मंथन अशा विविध परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहेत. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, 8 संख्यांची सरासरी. 8 संख्या किती आहेत? 8 संख्यांची सरासरी जे की 56 आहे. त्यापैकी 3 संख्या 49, 57 आणि 72 आहेत. तर राहिलेल्या 5 संख्यांची सरासरी किती? 8 संख्या दिलेल्या आहेत. एकूण संख्या किती आहेत? 8 संख्यांची सरासरी दिलेली आहे. 8 संख्यांची सरासरी आहे 56 दिलेली आहे. दिले काय आपल्याला? सरासरी 56 दिलेलं आहे. सरासरी 8 संख्या 8 आहेत, सरासरी दिलेलं आहे 56. 3 संख्या दिलेल्या आहेत आपल्याला, त्यापैकी 3 संख्या दिलेल्या आहेत 49, 57 आणि 72. शोधायचे काय? राहिलेल्या 5 संख्यांची सरासरी एकूण किती आहे हे आपल्याला काय करायचं आहे? शोधायचं आहे. तर 8 संख्येच्या सरासरीवरून 8 संख्याची एकूण बेरीज काढून त्यामधून दिलेल्या 3 संख्या किंवा 3 संख्यांची बेरीज वजा करून आपण काय करू शकतो? त्याला 5 ने भागलं जातं आणि सरासरी प्राप्त करता येते. तर 8 संख्याची बेरीज काढण्यासाठी आपण काय करूया? 8 संख्याची बेरीज, जर 8 संख्याची बेरीज काढायची असेल, 8 संख्यांची बेरीज काढायची आहे आपल्याला, तर आपण काय करू शकतो? जी काही सरासरी आहे, दिलेली सरासरी 8 संख्या सरासरी दिलेली ना, आणि टोटल संख्या आहेत आपल्याकडे 8 आहेत. तर सरासरी आहेत आपल्याला 56 दिलेली आहे आणि आपण काढणार आहोत 8 संख्या. तर ह्याची बेरीज येते आपल्याला 8 48 ला 8 हातचे आले 4, 8 45 आणि 4 44. म्हणजे या ठिकाणी 448 हे काय आहे? 448 काय आपल्याकडं? 8 संख्यांची बेरीज आहे. 448 8 संख्यांची टोटल बेरीज आहे. आता आपल्याला काय करायचं? 3 संख्याची बेरीज दिलेली आहे. आता 3 संख्या म्हणजे 49, 57 आणि 72. या तिघांची मिळून बेरीज किती होते? 178 बेरीज होते. किती होते? 178 बेरीज होते. आता ही बेरीज काय करूया आपण? 448 मधून मायनस करूया. 448 मायनस 178 काय येतं बघूया आपण. हे 0, 14 मधून 7 गेले 7 राहतात. या ठिकाणी 3 मधून 1 गेले 2 राहतात. तर 270 येते. काय ते? 270 येते. आपल्याला विचारले काय? 5 संख्यांची सरासरी काढा. 270 काय आहे? बेरीज आहे. 270 ला काय करूया आपण? 270 ला 5 ने भागूया, म्हणजे येणारी सरासरी काय असेल? आपलं उत्तर असणार आहे 5 5 25. आता 25 राहिले किती? 5 चोक 20, म्हणजे 54 या ठिकाणी काय असणार आहे? त्याचं उत्तर असणार आहे. आणि बी हे आपलं काय आहे? ऑप्शन आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. आपण काय केलं? दिलेली संख्या 8 आहेत. 8 संख्याची सरासरी दिलेली आहेत, म्हणजे सरासरी गुणिले 8 जर केलं तर टोटल बेरीज निघून जाते. आणि बेरीज काढल्यानंतर आपल्याला जेवढी बेरीज आहे, 3 संख्या दिल्या, त्या 3 संख्याची बेरीज आपण काय करणार आहोत? जी टोटल बेरीज आहे त्याच्यातून मायनस करणार आहोत. म्हणजे ती 5 संख्याची बेरीज येणार आहे. त्याला आपण जर भागलं तर टोटल सरासरी काय होऊन जाते? त्याची टोटल सरासरी निघून जाते. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करता येतं. तर बघूया आजचा पुढचा प्रश्न. आजचा दुसरा क्वेश्चन आहे, एका वर्गातील एक वर्ग आहे. 30 विद्यार्थ्यांची सरासरी वय 18 वर्ष आहे. किती विद्यार्थ्याचं? 30 विद्यार्थ्यांचं सरासरी जे वय आहे ते 18 वर्ष आहे. किती आहे? 18 वर्ष आहे. त्यापैकी 18 विद्यार्थ्यांची सरासरी वय 15 आहे. त्यापैकी जे 18 विद्यार्थी आहेत त्यांचं वय सरासरी 15 वर्ष आहे. किती वर्ष आहे? 15 वर्ष आहे. तर उरलेल्या विद्यार्थ्यांचे सरासरी वय शोधा. म्हणजे उरलेत किती विद्यार्थी? आता 12 विद्यार्थी उरलेत, त्यांचं सरासरी वय आपल्याला काय करायचं आहे? काढायचं आहे. हे दिलेलं आहे. उरलेले विद्यार्थी किती आहेत?
30 विद्यार्थी सरासरी वय किती आहे? 18 वर्ष आहे. बरोबर आहे. तर 18 विद्यार्थ्याची सरासरी वय 15 वर्ष आहे दिलेलं आहे. तर उरलेल्या विद्यार्थी सरासरी वय काढायचं आपल्याला. इथे 30 विद्यार्थी एकूण 18 विद्यार्थ्याची एकूण वयाचा केल्यास राहिलेले विद्यार्थी आहेत 12. तर 12 विद्यार्थ्याची आपल्याला काय करायचं आहे? सरासरी काढायची आहे. आता 30 विद्यार्थ्याची एकूण वय काढूया आपण. दिलेलं आहे सरासरी 18. 30 विद्यार्थी आहेत. एकूण वय काढूया अगोदर. एकूण वय माहिती आहे का आपल्याला? नाही. एकूण वय काढूया आपण. एकूण वय आहे, टोटल सरासरी दिलेली आहे आणि विद्यार्थी किती दिलेले आहेत? विद्यार्थी 30 आहेत आणि 18 वर्ष दिलेले आहेत. सरासरी एका वर्गात 30 विद्यार्थ्याचे 18 वर्ष आहे सरासरी वय. तर सरासरी वय आपण काढूया अगोदर. वय किती होतं टोटल? 18 त्रिक 54 म्हणजे 540 या ठिकाणी काय आहे? पूर्ण वर्ष वय आहे. आता 18 विद्यार्थ्याचे एकूण वय दिलेलं आहे 15 वर्ष ही त्याची काय आहे? सरासरी दिलेली आहे. तर 15 गुणिले 18 करूया. ते सूत्र असणार आहे कन्फर्म आपल्याला. या ठिकाणी 15, या ठिकाणी विद्यार्थी किती आहेत? 18 आहेत आणि सरासरी वय दिली 15. याला जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर या ठिकाणी भेटतं आपल्याला 18.15 28 जून तर 270 भेटतं. किती भेटतात? 270 वर्षे. 270 वर्षे काय भेटलं? 18 विद्यार्थ्यांचे काय भेटलं? आपल्याला सरासरी वय भेटलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत? राहिलेत किती विद्यार्थी? 12 विद्यार्थी. बरोबर आहे. मग 12 विद्यार्थी आता राहिले म्हणजे या ठिकाणी जे आन्सर आपण काढले 540 वजा काय करूया? 12 विद्यार्थी 540 मायनस 270 बरोबर. 0 14 मधून 7 गेले 7 राहतात. या ठिकाणी 4 मधून 2 गेले 2 270 राहतात. तर या ठिकाणी हे 270 काय आहे? तर वय आहे टोटल. आता आपल्याला 12 विद्यार्थी सरासरी वय काढायचे म्हणजे 270 वयाला काय करायचे आपल्याला? 12 ने काय करायचं आहे? डिवाइड करायचं आहे. तर या ठिकाणी येतं 12 दोन्ही 24 काय भेटतं आपल्याला? 12 दोन्ही ला जर आपण कट केलं तर 12 दोन्ही 24 भेटतं. 12 दोन्ही 24 राहतात किती? 30. तर या ठिकाणी 12 दोन्ही 24 30 राहिला 12 दोन्ही 24 परत 24 आता आता 60 6 झाले या ठिकाणी 60 झाले 12 पंचे 60 म्हणजे 22.5 हे काय येतं? त्याचं उत्तर येतं. 22.5 हे ऑप्शन नंबर डी मध्ये आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतं? आन्सर काढता येतं. म्हणजे एकूण वय काढा. एकूण वयाला काय करायचं आपल्याला? एकूण वय जर काढायचं असेल तर विद्यार्थी जे ती दिले त्याला काय करायचं? त्या सरासरीने मल्टिप्लाय करायचं तर एकूण निघून जातं. पुन्हा ज्याला काढायचं त्याचं मल्टिप्लाय करा, त्याच्यातून मायनस करा आणि जे काढायचं त्याचं जे मायनस करायचं आहे ते राहिली शिल्लक त्यांच्या ते आपण डिवाइड केलं तर त्याची सरासरी निघून जाते. सिंपल प्रश्न आहे. म्हणजे सरासरी काढायचं साधं सोपं सरळ गणित म्हणजे या ठिकाणी काय करायचं तुम्हाला? साधं सोपं गणित म्हणजे सरासरी जर तुम्ही काढत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला जर सरासरी काढायची असेल तर तुम्ही काय करता? सरासरीचा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. एकूण जे काही आहेत, एकूण जे काही प्राप्तांक आहेत, एकूण प्राप्तांकाला आपण काय करतो? एकूण संख्येने डिवाइड करतो. टोटल संख्या जेवढ्या आहेत त्या संख्येने काय करतो? डिवाइड करत असतो. तर सरासरी निघते. आता आपल्या सरासरी एकूण प्राप्तांकच संख्याच काढायचं आहे. संख्येला आपण ह्याला डिवाइड केलं तर एकूण प्राप्तांक निघून जातात. अशा पद्धतीने फॉर्म्युला आपण बदलू शकतो. तर आपण पुढचा क्वेश्चन बघूया कशा पद्धतीने आहे. प्रश्न क्रमांक 3 6 संख्येची सरासरी 47 आहे. 6 संख्येची सरासरी किती आहे? 47 आहे. 6 जी संख्या दिलेल्या आहेत सरासरी किती आहे? 47 आहे. काय दिलेलं आहे आपल्याला? सरासरी दिलेलं आहे. त्यापैकी 2 संख्या 42 आणि 64 आहेत. त्यापैकी 2 संख्या किती आहेत? 42 आणि 64 आहेत. तर उरलेल्या 4 संख्यांची सरासरी शोधा. उरलेल्या 4 संख्याची सरासरी शोधा. या प्रश्नामध्ये आपल्याला शोधायचं आहे काय? उरलेल्या 4 संख्येची सरासरी. 2 संख्या तर या ठिकाणी ऑलरेडी दिलेल्या आहेत. एक 42 आहे आणि दुसरी 64 आहे. आणि 6 संख्याची सरासरी टोटल दिलेली आहे. म्हणजे 6 संख्या टोटल दिली आहे. तर आपल्याला सरासरी एकूण काढता येतं. म्हणजे एकूण संख्यांची सरासरी दिलेली आहे. तर आपण काय करूया? या ठिकाणी एकूण बेरीज काढूया. 6 संख्येची एकूण बेरीज काढण्यासाठी आपल्याला काय करायचं? 6 न या 47 ला मल्टिप्लाय करायचं आहे. एकूण संख्याची बेरीज. एकूण संख्यांची बेरीज. तर एकूण संख्याची बेरीज करण्यासाठी 6 गुणिले काय करायचं आपल्याला? 47 ला मल्टिप्लाय करायचं आहे. तर याचा आन्सर येतं 6 7 42 ला 2 हातच्याले 4 6 24 आणि 4 28 म्हणजे या ठिकाणी 282 काय आली? त्याची एकूण बेरीज आलेली आहे. ही एकूण बेरीज आलेली आहे. आता या ठिकाणी 2 संख्या दिलेल्या आहेत. या 2 संख्येची बेरीज काय येते आपल्याकडं? तर हे 4 आणि 2 6.
6 आणि 4 10. म्हणजे या दोघांची बेरीज किती आहे? 146 आहे. म्हणजे दोन संख्या कमी झाल्या. तर आपण काय करूया? 146 ला मायनस करूया. मायनस करूया 106 ला याच्यातून. 106 ला मायनस केल्यानंतर आपल्याला भेटतं काय बघा? 12 मधून 6 गेले 6. या ठिकाणी 7 ला 7 ॲज इट इज. या ठिकाणी 2 मधून 1 गेला 1 राहतात. तर 176 आपल्याला काय भेटलेली आहे? बेरीज भेटलेली आहे. 4 संख्यांची बेरीज. बरोबर आहे? 176 ही 4 संख्यांची बेरीज आहे. किती संख्यांची बेरीज आहे? 4 संख्यांची बेरीज आहे. ही 4 संख्या आहेत. राहिलेल्या रिमेनिंग 4 संख्या आणि या 4 संख्याची बेरीज 176 आहे. आता आपल्याला या 4 संख्येची काय करायची आहे? सरासरी शोधायची आहे. म्हणजे 176 ला राहिलेल्या संख्या म्हणजे 4 ने आपल्याला काय करायचं आहे? डिवाइड करायचं आहे. आपल्याला डिवाइड करूया. 4 × 4 16 येतं. 16 एक राहिलं, परत 4 × 4 16 येतं. या ठिकाणी काय येतं? 44 हे आपलं काय आहे? फायनल आन्सर असेल. म्हणजे सरासरी 44 काय असेल? 4 संख्यांची असेल. या ठिकाणी उत्तर तुमचं काय असेल? या ठिकाणी 44 असेल. तर या पद्धतीने ऑप्शन नंबर ए हे तुमचं काय असेल? आन्सर असेल. तर अशा पद्धतीनं आपण बघणार आहोत पुढचा क्वेश्चन, जो की आहे 4 नंबरचा क्वेश्चन. 4 नंबरचा क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी आधी क्वेश्चन वाचून घेऊया आपण. काय म्हणतो क्वेश्चन? तर या ठिकाणी दिलेलं आहे, एक आगगाडी 140 किलोमीटर अंतर 3 तास 30 मिनिटात पूर्ण करते. म्हणजे 140 किलोमीटरचं जे अंतर आहे, ते अंतर 3.5 तासामध्ये काय करते? आगगाडी पूर्ण करते. बरोबर आहे? म्हणजे 3.5 तास लागतात त्याला. 3.5 तास म्हणजे 3 1/2 या तासामध्ये काय करते? ती गाडी पूर्ण करते. तर 250 किलोमीटर अंतर वेगाने पूर्ण करायचे असल्यास त्याच वेगाने म्हणजे याच वेगाने 250 अंतर पूर्ण करायचं असेल, तर त्या गाडीला किती वेळ लागेल म्हणते? वेग तेवढाच आहे 140 किलोमीटर एक आगगाडी करते. तर 250 किलोमीटर अंतर त्या वेगाने पूर्ण करायचं असल्यास ती आगगाडी किती वेग म्हणजे किती वेळ लागेल असा प्रश्न आहे. तर आपल्याला दिलेलं आहे 140 3-3.5 तासामध्ये पार करते. शोधायचे काय? 250 किलोमीटर अंतर जाण्यास लागणारा वेळ किती आहे? 250 किलोमीटरचे अंतर आहे, जाणारा वेळ किती अंतराला वेळ किती लागतो? हे प्रश्न आपल्याला शोधायचा आहे. तर हे शोधण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? यात प्रथम आगगाडीचा वेग काढायचा आहे. तर वेग काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे, वेग बरोबर अंतर भागिले वेळ बरोबर अंतर भागिले वेग. तर या फॉर्म्युल्यामध्ये आपण ठेवूया. या ठिकाणी अंतर दिलेलं आहे 140 आणि वेग दिलेला आहे, टोटल वेग 702. तर या ठिकाणी 140 गुणिले 2 भागिले 7. 7 2 14 20. 20 गुणिले 2 या ठिकाणी 40 काय आलेलं आहे? 40 या ठिकाणी किलोमीटर आलेला आहे वेग. वेग बरोबर अंतर भागिले वेळ. हे फॉर्म्युला आहे. तर 40 किलोमीटर काय आलेला आहे? वेग आलेला आहे. वेग किती आलेला आहे? वेग आलेला आहे 40 किलोमीटर. 40 किलोमीटर वेळ आलेला आहे. तर वेळ आलेला आहे 40 किलोमीटर. बरोबर आहे. आता वेळ 40 किलोमीटर आल्यानंतर आपल्याकडे वेग आलेला आहे 40 किलोमीटर. 40 किलोमीटर प्रति घंटा. आता आपल्याला शोधायचं काय? वेळ काढूया आता आपण. आता काय करूया? वेळ काढूया. वेळ काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे अंतर भागिले वेग. काय फॉर्म्युला? अंतर भागिले वेग. तर या ठिकाणी 250 भागिले 40 बरोबर 0 0 गेट कॅन्सल. तर या ठिकाणी येतं 4 सक 24 रिमेनिंग 10 40. तर या ठिकाणी 6 तास. आता 10 चे 40 ला आपण 60 न मल्टिप्लाय करूया या ठिकाणी. तर 10 चे 60 ला या ठिकाणी काय करूया? 60 न मल्टिप्लाय करूया. 60 60 कटलं तर या ठिकाणी येतं 40 ला काय करायचं आहे? मल्टिप्लाय करायचं आहे. हे या ठिकाणी 0 0 कटलं. 2 2 4 2 3 6 3 10 30 भागिले 2. तर या ठिकाणी येतं 15 मिनिटं म्हणजे 6 तास 15 मिनिटे. 6 तास 15 मिनिटे म्हणजे 140 किलोमीटर अंतर जाण्यास 702 तास लागतात. तर 250 किलोमीटर अंतर जाण्यासाठी जवळजवळ 25/4 म्हणजे 6 तास 25/4
म्हणजे 6 तास 15 मिनिटे आपल्याला काय करतात लागतात. तर शॉर्टकट ट्रिक जर सांगायची आली याच्यामध्ये शॉर्टकट याच गणिताला शॉर्टकट ट्रिक जर आपल्याला काढायची असेल तर शॉर्टकट ट्रिक वापरता येते आपल्याला. शॉर्टकट ट्रिकमध्ये काय आहे आपल्याकडं, तर शॉर्टकट ट्रिकमध्ये आपण याला काय करूया 240ला काय करायचं आहे 240 भागिले या ठिकाणी आपण काय करणार आहोत, तर 250ला आपण 140 मल्टिप्लाय करणार आहोत, डिवाइड करणार आहोत इंटू 7/2ला मल्टिप्लाय करणार आहोत. तर या ठिकाणी उत्तर भेटतं आपल्याला 25/2 गुणिले 2 आपण सॉल्व करू शकतो आणि या ठिकाणी 25/4 आपल्याला फायनल आन्सर भेटतं आणि ज्याला याला सॉल्व करायचं 6 तास 15 मिनिटे असा आन्सर येतो. या पद्धतीने देखील आपल्याला काय करता येतं सॉल्व करता येतं. चला बघूया पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन आहे, पुढचा क्वेश्चन दिलेला आहे 1 2 7, x आणि 6 यांची सरासरी 7 आहे. यांची सरासरी किती आहे 7 आहे. म्हणजे 1 2 7 x आणि 6 यांची सरासरी 7 आहे. तर x ची किंमत शोधा असा प्रश्न दिलेला आहे. तर एकदम सोपा प्रश्न दिलेला आहे आपल्याला. या ठिकाणी 7 आहे, सरासरी सलिले 7 आहे. सरासरी काढण्याचं सूत्र आहे आपल्याकडे. सरासरी बरोबर एकूण प्राप्तांक आहेत 1 अधिक 2 अधिक 7 अधिक x अधिक 6 भागिले 1 2 3 4 5 2 4 5 टोटल संख्या 5 आहेत. सरासरी दिलेली आहे किती आपल्याला या ठिकाणी 7 दिलेली आहे. आपली x ची किंमत काढायची आहे 2 7 2 8 9 10 10 6 16 16 अधिक x भागिले 5. तर आपण 5 ने याला मल्टिप्लाय करू. 5 सत्त 35 हे इकडं मल्टिप्लाय होतं, इथे इथं 35 35 बरोबर 16 अधिक x. तर x ची किंमत काढायची आपल्याला. तर x ची किंमत काढण्यासाठी आपण काय करतो, x इज इक्वल टू या 35 मधून काय करा 16ला मायनस करा. तर या ठिकाणी 35 मायनस 16 15 मधून 6 गेली तर इथं राहतात 9, 2 मधून 1 गेला तर इथं राहतो 1. तर 19 या ठिकाणी काय असणार आहे त्याची असणार आहे सरासरी किती असणार आहे 19. तर ऑप्शन नंबर बी हे त्याचं काय असणार आहे आन्सर आहे. तर बघूया आपण एक आगगाडी 493 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी 5 तास 48 मिनिटे लागतात. तर त्या आगगाडीचा सरासरी वेग काय आहे आपल्याला काय करायचं शोधायचं. सरासरी वेग काढायचा आहे आपल्याला. तर आपण काय करूया सुरुवातीला कशा पद्धतीने वेग काढतात दिले काय, आगगाडी 493 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी 5 तास 48 मिनिटे काय करतात लागतात हे दिलेलं आहे. तर आगगाडीचा सरासरी वेग काय आहे हा क्वेश्चन मार्क आपल्याला शोधायचा आहे. तर दिले काय, आपण काय करूया प्रथम 5 तास 48 मिनिटाचे तासात रूपांतर करूया. 5 तास काय करूया तासामध्ये रूपांतर करूया. कशा पद्धतीने करतात ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. तासात रूपांतर करायचं आहे आपल्याला. तर आपण काय करूया तासात रूपांतर काय करण्यासाठी संक्षिप्त रूपामध्ये मारूया. काय म्हणजे 5 तास आहेत 48 मिनिटात किती पैकी आहेत 60 पैकी आहेत. रूपांतर करूया आपण तासामध्ये. काय करूया आपण या ठिकाणी संक्षिप्त रूप देऊया. म्हणजे 5 तास तर जर आपण 4 चौक 48 12 पंचे 60 तर 4/5 येतं. आणि आता औषधिक रूपांतर करूया. औषधिक मध्ये 5 25 25 4 29 29/5 29/5. आता सरासरी वेग काढायचे आपल्याला. सरासरी वेग काढण्यासाठी यासाठी सरासरी वेग काढायचा आपल्याला. सरासरी वेग काढण्याचं सूत्र आहे आपल्याकडे अंतर भागिले वेळ. अंतर भागिले वेळ. तर अंतर भागिले वेळामध्ये हे सूत्र आहे. तर याच्यामध्ये आपण काय करूया आगगाडीचा जो वेग आहे 493 अंतर आहे 493 याला काय करूया आपण 29/5 ने काय करूया डिवाइड करूया. तर इथं काय होतं 493 गुणिले 5 होतं डिवाइडेड बाय 29 होतं. जर आपण याला सॉल्व केलं तर 29 1 29 या ठिकाणी 29 1 29 तर 17 हे 17 येतं आणि इथे येतं 17 गुणिले 5 17 85 येतं टोटल या ठिकाणी 85 किलोमीटर 85 किलोमीटर. तर आगगाडीचा सरासरी वेग काय असेल 85
किलोमीटर असेल तर हे सूत्र आहे 85 किलोमीटर. ऑप्शन नंबर ए हे तुमचं काय असेल उत्तर असेल. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, याचं उत्तर काढू शकता. तुम्हाला माहीत असेल सरासरी वेग अंतर भागिले वेळी सूत्र माहीत असलं पाहिजे. त्याला कन्वर्जन करा आणि मग सॉल्व्ह करा. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 7. एक मोटार गाडी. क्वेश्चन नंबर 7 काय आहे? एक मोटार गाडी. क्वेश्चन नंबर 7 बघा. एक मोटार गाडी ए शहरामधून सकाळी 5:30 वाजता निघते. इथे दोन शहर आहेत, ए आणि बी शहर. हे निघते इथं 5:30 वाजता. साडेपाच वाजता निघते आणि बी शहरामध्ये सकाळी 11:30 वाजता पोहोचते. किती वाजता पोहोचते? सकाळी 11:30 वाजता पोहोचते. तर दोन शहरामधील अंतर, जर त्या दोन शहरामधील अंतर जे ए आणि बी मधलं जे अंतर आहे, ए आणि बी मधलं जे अंतर आहे किती आहे? 360 किलोमीटर. 360 किलोमीटर आहे. गाडीचा ताशी वेग काय आहे? गाडीचा ताशी वेग काय आहे? दोन्ही गाड्या सकाळी सुटतात. शोधायचे काय? गाडीचा ताशी वेग शोधायचा आहे. आपण काय करूया, ए पासून बी शहरात जाण्यासाठी पोहोचण्यासाठी लागलेला तास काढूया आपण. किती तास लागले त्याला टोटल? तर 11:30 5:30 याच्यातून मायनस करूया, वजाबा करा. जर वजाबाकी केली तर आपल्याला टोटल भेटतात 6 तास लागतात. किती तास लागतात? 6 तास लागतात. टोटल 6 तास लागतात त्या ठिकाणी. तर गाडीचा आपण ताशी वेग काढूया. गाडीचा ताशी वेग म्हणजे आपल्याला काढायचं आहे काय? गाडीचा ताशी वेग काढायचा आहे. ताशी वेग बरोबर आपलं सूत्र काय? अंतर भागिले वेळ. हे काय आहे? सूत्र आहे. तर या सूत्रामध्ये आपण काय करूया, किमती ठेवून देऊया. टोटल डिस्टन्स आहे 360 किलोमीटर. 360ला 360 भागिले 6, कारण 6 तास लागलेला आहे सरासरी वेग. तर याला जर सॉल्व केला, 6 36, इथे येतं 60 किलोमीटर. उत्तर येतं 60 किलोमीटर. 60 किलोमीटर अशा पद्धतीने तुमचं उत्तर आलेलं आहे. सी आहे, ऑप्शन नंबर सी तुमचं काय आहे? उत्तर आहे. अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता. त्यानंतर क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. रमनच्या वाढदिवशी. कोणाचा वाढदिवस आहे? रमनचा वाढदिवस आहे. रमनच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमास रामला उशीर होतो. कोणाला उशीर होतोय? कार्यक्रम कोणाचा आहे? कार्यक्रम आहे रमनचा. वाढदिवस. कोणाला उशीर होतोय? रामला उशीर होतोय. म्हणून तो मिनिटाला 200 मीटर या वेगाने सायकल चालवतो. कशाने जात आहे तो? सायकलने जात आहे. आणि तो मिनिटाला किती जात आहे? मिनिटाला जात आहे तो 200 मीटर. 1 मिनिटाला तो काय करताय राम? 200 मीटर जातो. बरोबर? मिनिटाला किती? आणि रामच्या घराचं रमनचं घर अंतर आहे 1.2 किलोमीटर. अंतर किती आहे? अंतर आहे 1.2 किलोमीटर. 1.2 किलोमीटर आहे. शोधायचं काय? 1.2 किलोमीटर अंतर जाण्यास त्याला लागलेला वेळ किती आहे त्याला मिनिटामध्ये काढायचं. काढायचे काय? वेळ काढायचं. ते पण कशामध्ये? मिनिटामध्ये काढायचं. तर आपल्याला काय करायचं आहे आता? प्रथम 1.2 रूपांतर आता मीटरमध्ये करून घेऊया. 1.2 याचं कन्वर्जन आपण काय करूया? मीटरमध्ये करूया. आता मीटरमध्ये कन्वर्जन करत असताना काय करायचं आपल्याला? मीटरमध्ये 1000 में काय करायचं आपल्याला? मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 1.2 गुणिले 1000 म्हणजे किती आलं टोटल? हे आलं 1200 मीटर आलं. बरोबर आहे. आता वेळ काढायची आपल्याला. तर वेळ काढण्याचं सूत्र काय आपल्याकडं? वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर भागिले वेग हे सूत्र आहे. आता सूत्राचा वापर केलेला आहे आपण. आता आपल्याला सॉल्व करून घेऊया. किमती ठेवून अंतर किती आहे आपल्याकडं? 1200 अंतर आहे. बरोबर आहे. 1200 भागिले
आणि 200 काय आहे त्याच्यामध्ये, तर 200 प्रति मिनिटाने जात आहे तो, पर मिनिटाला 200 मीटर जात आहे. तर यासाठी लागणारा वेळ किती आहे, बेसक 12. 6 मिनिटे काय करतो तो, तिथे पोहोचतो 6 मिनिटांनी. तर अशा पद्धतीने 6 मिनिटे त्याला काय तिथे पोहोचण्यास लागतात. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. त्यानंतरचा क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 9. रहीमने एका ठिकाणाहून 108 किलोमीटर अंतर प्रति सेकंदाला 15 मीटर. सेकंदाला किती पोहोचला रहीमने रहीम काय करतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रहीम जात आहे. रहीम एका ठिकाणाहून 108 किलोमीटर प्रति सेकंद, एका ठिकाणाहून 108 किलोमीटर अंतर प्रति सेकंदाला 15 मीटर वेगाने पार केले. 108 किलोमीटरचे डिस्टन्स आहे ते प्रति सेकंदाला किती जात आहे, 15 मीटर जात आहे. एक सेकंद 15 मीटर जात आहे, ते मीटर जात आहे. तर त्याला ते अंतर पार करण्यासाठी एकूण किती तास वेळ लागला असेल, तर एकूण अंतर किती आहे, एकूण अंतर आहे 108, बरोबर आहे. कारचा वेग किती आहे सरासरी, म्हणजे कारनं प्रवास करतो, कारचा किती आहे सरासरी वेग आहे कारचा 15 मीटर प्रति सेकंद. कारचा वेग आहे 15 मीटर प्रति सेकंद. त्याला जायला लागणारे तास किती आहेत ते आपल्याला काय करायचं, फाइंड आउट करायचं तास. तर 108 किलोमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्शन करूया. याचं मीटरमध्ये कन्वर्जन 108 गुणिले 1000, तर ही एक 1,08,000 मीटर येतं. आता आपण काय करूया, वेळ बरोबर फॉर्म्युला वापरूया. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर भागिले वेग म्हणजे आता ही 10,8,0,0,0 भागिले या ठिकाणी 15 जे की काय आहे, वेळ आहे. सेकंदामध्ये आपण याला जर सॉल्व केला तर इथे भेटतं आपलं 7,200 सेकंद. तर काटाकाटी केलं तर 7,200 सेकंद भेटतं. आणि त्याचं तासामध्ये रूपांतर केलं 7,200ला काय करूया आपण 36 सेकंदनी काय करूया डिवाइड करूया. ह्या दोघांना कटलं तर या ठिकाणी काय 36 दूनी 72, या ठिकाणी काय येतं 2 तास येतं. किती वेळ येतो, 2 तास. कारण तासामध्ये काढायचं तास किती तास वेळ लागेल, तर 2 तास त्याला काय करणार आहे, वेळ लागणार आहे. तर ऑप्शन नंबर डी काय आहे आपलं करेक्ट आन्सर असेल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. एका आघाडीने पहिल्या 3 तासासाठी ताशी वेग 65 किलोमीटर आहे. एका गाडीचा पहिल्या 3 तासासाठी ताशी वेग किती आहे, 65 किलोमीटर एवढा आहे. पुढील 2 तासासाठीचा वेग 70, पुढील 2 तासासाठी ताशी वेग किती आहे, 70 किलोमीटर एवढा आहे. तर 5 तासाच्या एकूण प्रवासामध्ये तिचा ताशी वेग किती होता. 5 तासाच्या एकूण प्रवासामध्ये तिचा ताशी वेग आपल्याला काय करायचं, शोधायचा. दिले काय, पहिल्या 3 तासासाठी वेग किती आहे, पहिल्या 3 तासासाठी 65 किलोमीटर आहे. नंतरच्या 2 तासासाठी ताशी वेग 70 किलोमीटर पर आवर आहे. तरी दोघांची सरासरी आपल्याला काढायचं आहे. आता 5 तासाच्या प्रवासासाठी वेग किती आहे, तर पहिले 3 तास एकूण प्रवास काढा, त्यानंतर आपण काढूया. आणि त्यानंतर काय करणार, नंतर 2 तासामध्ये केलेले एकूण प्रवास काढायचा आहे. त्याच्यानंतर बेरीज केल्यास 5 तास एकूण प्रवास येतो. नंतर सरासरी वेग काढता येतो. एकूण अंतर किती गेलं 3 तासामध्ये बघूया आपण. 3 तासामध्येच एकूण अंतर काढूया आपण. एकूण अंतर पहिले याच्यामध्ये 3 तासाचं एकूण अंतर काढायचं. पहिले याच्या 3 तासामध्ये याचं अंतर काढूया. 3 तासाचं एकूण अंतर काढण्यासाठी आपल्याला एकूण अंतर जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, इथं वेग गुणिले वेळ करावं लागेल. जेवढा वेग आहे त्याला गुणिले वेळ करायचं, आन्सर येऊन जातं. वेग किती आहे आपल्याकडं 65 आहे आणि वेळ किती आहे 3 तास आहे. 15ला 5 हातच्याला 1, 3 8 आणि 19, 195 काय आहे किलोमीटर. त्यांनी काय केलं 3 तासामध्ये पार केलं. पुढच्या 2 तासामध्ये काय होणार आहे, तसंच काढतायत. 2 तासामध्ये 2 गुणिले 70,
चौथा 140 काय किलोमीटर त्यांनी काय केलं वेळ हे केलेला आहे. आता 5 तास एकूण सरासरी काढायचं आहे, बरोबर आहे. आपण काय करूया 195 प्लस 140 195 195 आणि 140 काय करूया त्यांची आपण ॲडिशन करूया. 195 प्लस 140 किती येतं हे 5 5 9 4 13 3 हातच्याला 1 आणि 335 किलोमीटर आला, बरोबर आहे. 35 आता सरासरी वेग काढायची आपल्याला. सरासरी वेग बरोबर या ठिकाणी अंतर भागिले वेळ करूया. हे सूत्र असणार आहे अंतर भागिले वेळ. अंतर किती आहे 335 भागिले 5. तर आपण 5 न डिवाइड करूया. या ठिकाणी 5 सक 30 5 सक 35 67 किलोमीटर अंतर काय त्यामध्ये उत्तर 67 किलोमीटर म्हणजे ऑप्शन नंबर ए काय असणार याचा आन्सर असणार. तर अशा पद्धतीने जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.